हा आहे बोर्डिंग पास. हे चिकन आहे, हे वेजीज आहे, राईस आहे, वेजीज आहे. हाय गाईज, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल मॅक फ्लाइंग सोल. आणि मी आहे तैवानमध्ये येऊन मला 7 days झालेले आहे आणि आज अनफॉर्च्युनेटली लास्ट डे आहे. मला असं वाटलं की तैवानमध्ये बघायसाठी काहीच नाही आहे, फक्त तायपेई आहे. तिकडे पण तायपेई 101 टॉप टावर आहे खूप मोठा. बट ओ माय गॉड, दिस कंट्री इज द हिडन जेम, लाईक हिडन जेम. म्हणजे इथे बीचेस, माउंटेन्स, फॉरेस्ट, वॉटरफॉल, जे तुम्ही बोला ते सगळं नॅचरली सगळं आहे. सो या आय एम सो ग्लॅड की आय डिसाइडेड टू कम टू तैवान. आणि मी ज्या टाऊनमध्ये आहे त्या टाऊनचं नाव आहे तायतुंग. आणि हे येतं ईस्ट कोस्टला, फिलिपिन्स आणि पॅसिफिक ओशन्सच्या मध्ये. तर इथे तुम्हाला फिलिपिन सी पण बघायला भेटणार आणि पॅसिफिक ओशन पण बघायला भेटणार. तर मी 2 दिवस होती. मी परवा आलेली आणि मी काल एक मस्त अमेझिंग स्पॉटला गेलेली, जे मी काल लास्ट व्हिडिओमध्ये दाखवलं. आणि आता मी ट्रेन पकडणार आणि जाणार मी तायपेईला. सो संध्याकाळची माझी फ्लाईट आहे तायपेईवरून, त्यासाठी मी आज ट्रेन पकडणार आहे. तर मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे की तायपेईच्या ट्रेन, जसं जपानमध्ये बुलेट ट्रेन आहे तसं इथे पण आहे तैवानमध्ये, आणि इट्स अमेझिंग. तर मला तिकीट काढायची होती. सो मला ट्रेन स्टेशनवरती यायचं होतं, कारण का मी ऑनलाईन चेक करत होती आणि ऑनलाईनमध्ये बुक नाही होत होतं, काय माहिती. सो मग मी गुगल सर्च केलं तर मला कळलं की मी कन्व्हिनियन्स स्टोअरमध्ये जाऊन पण ट्रेन तिकीट बुक करू शकते. सो मी कन्व्हिनियन्स स्टोअर म्हणजे मी 7-Elevenमध्ये जाऊन ट्रेनची तिकीट बुक केली, लाईक काल रात्री अराउंड 7:30. आणि इट वॉज अमेझिंग. तर मी तुम्हाला दाखवते याची ट्रेन तिकीट कशी आहे. तर माझी जर्नी असणार आहे 4 hours 15 minutesची. तर ती जर्नी, माझी ट्रेन आहे 9:41ची आणि आता 9 वाजले आहेत. तर तिकडे वेटिंग एरिया आहे आतमध्ये, ट्रेन स्टेशनच्या आतमध्ये. तर तिथे लोक वेट करत आहेत. आणि हां, मी तुम्हाला तिकीट दाखवते. सो ही आहे माझी ट्रेन तिकीट. सो इथे 3 टाईपच्या ट्रेन चालतात. 2 आहेत त्या सुपरफास्ट ट्रेन आहेत, बाकी एक तिसरी आहे ती लोकल ट्रेन आहे. म्हणजे लोकल ट्रेन ॲज इन नॉर्मल ट्रेन जी स्लो चालते. तुम्हाला पोचायला खूप जास्त टाईम लागतो. म्हणजे जर 2 तासाची जर्नी असेल बाय सुपरफास्ट एक्सप्रेसमधून, तिकडे लोकलने 4 तास किंवा 5 तास लागतात. बट कम्फर्टेबल जर्नी असते, कारण का मी हुआलिनवरून तायतुंगला यायला पण ती लोकल घेतलेली आणि ती चीप असते कम्पॅरेटिव्हली. तर मला या तिकीटसाठी तायतुंग टू तायपेईसाठी मला 936 न्यू तायवानीज डॉलर पे करावे लागले. जर मी लोकल घेतली असेल तर मला 500-400मध्ये माझं काम झालं असतं. बट माझा टाईम नव्हता आणि मला इव्हनिंगला ट्रेन पण पकडायची आणि मला एक्सपिरियन्स पण करायची होती की इकडची ट्रेन कशी असते. एक सुपरफास्ट, मी जापनीज बुलेट ट्रेन तर मी एक्सपिरियन्स केली, तर मला तायवानीज पण करायची होती. म्हणून मग मी हे एक्सप्रेसचं तिकीट काढलं. जर मला बजेटमध्ये करायचं असलं तर मी लोकलने गेली असती, बट मी ऑलरेडी लोकलने 2 वेळा ट्रॅव्हल केली आहे. तर मला हे एक्सपिरियन्स करायचं तर मी इथे हे तिकीट घेतलं. सो आता मला ट्रेनला खूप टाईम आहे. आणि हे ट्रेन स्टेशन आहे, पण मस्त ट्रेन स्टेशन आहे. टुरिस्टिक स्पॉटचं ट्रेन स्टेशन कसं असतं तसं असतं. क्यूट गोष्टी आहे. अजून तर जास्त स्टॉल्स ओपन नाही झाले आहेत, बट कारण का खूप सकाळ आहे, 9 वाजले आहेत. आणि ही एक मस्त बोट ठेवली आहे, कारण का ही कोस्टल सिटी आहे. आणि वरून हे स्टॉल्स आहेत. तिकडे 7-Eleven आहे. माझा ब्रेकफास्ट घ्यायला गेली 7-Elevenमध्ये, तो मी आता खाणार. आणि कॉफी शॉप आहे. आणि हे आहे ट्रेन स्टेशनचा मेन हॉल. सो इथे ट्रेन टायमिंग्स लिहिलेले आहेत, ते आता बंद आहे. जेव्हा ट्रेन येणार, म्हणजे फर्स्ट ट्रेन 9:22ची आहे, त्याच्या आधी थोड्या वेळापूर्वी ते लोक ओपन करणार. नाही, मगाशी बंद होतं, आता ओपन केलं आहे त्या लोकांनी. हां, सो माझी सेकंडवाली आहे माझी सेकंडवाली आहे 9:41 ट्रेन नंबर, जी 2B स्टेशनवरती येणार. माझ्याकडे टाईम आहे अजून. आताशी फक्त 9 वाजलेत, 9:05 9:10 झाले आहेत. तर मग मी आहे माझ्या टाईम. तर मी क्विक ब्रेकफास्ट करणार इथेच स्टेशनवरती आणि मग नंतर आतमध्ये जाणार मेन हॉलमध्ये. तिकडे पंखा आणि आहे, बाहेर गरम होत आहे, तर आतमध्ये
एवढं गरम नाही होणार. सो मी आता जाऊन बसणार मग. सो मी 7-Elevenमधून या 3 गोष्टी घेतल्या. प्रोटीन 22 ग्राम्स, अजून नट्स आणि हे. मला हे 7-Elevenचं खूप जास्त आवडतं. ते लोक विटॅमिन्स आणि प्रोटीनसाठी असे छोटे छोटे पॅकेजेस भेटतात. तुम्ही एव्हरीडे इनटेक करू शकतात. म्हणजे तुमचं जे विटॅमिन्सचं, तर तुम्ही ग्रीन व्हेजिटेबल्स नाही खात आहे तर मग हे एक खाल्लं तर मग होऊ शकतं, आणि नट्स पण. सो दॅट्स वाय मला 7-Eleven खूप जास्त आवडतं. सो आय एम गोना मिस 7-Eleven मोर when I'll go back to India. तर ठीक आहे. सो या आता मी ब्रेकफास्ट करते आणि नंतर मग मी आतमध्ये जाऊन बसते. सो माझ्या ट्रेनची अनाऊन्समेंट झाली आहे. बट 9点41分，经由北回线开往树林，请到21。सो माझ्या ट्रेनची अनाऊन्समेंट झाली आहे. सो मी विचार करते की आता डायरेक्टली प्लॅटफॉर्मवरतीच जाते. दॅट इज अ बेटर ऑप्शन. इथे वेट करायचा मतलब नाही आहे. 9:22 झाले आहेत आणि ट्रेन आहे 9:42ची. सो या लेट्स गो. तरी आधी मी बॅग निघतो. तर हे आहे ट्रेन स्टेशन. इथे आहे फॅमिली मार्ट आणि इथे तिकीट काढण्यासाठी तिकीट काउंटर्स पण असतात. जसं तिकडे आहेत तिकीट वेंडिंग मशीन, तसे तिकीट वेंडिंग मशीन पण असतात. त्याने पण तिकीट काढू शकतो. प्लस तिकीट काउंटर पण आहे. तर मला आता जायचं आहे. सो हे आहे माझं तिकीट. ते आता इकडे जो बारकोड आहे तो मला स्कॅन करायचा असतो. स्कॅन केला. आता माझी ट्रेन आहे 2B. सो बेसिकली इथे 2 टाईपचे तिकीट्स भेटतात. एक नॉन रिझर्व आणि रिझर्व. जी नॉन रिझर्वची असते ट्रेन कम्प्लिटली डिफरंट असते. लोकल ट्रेन असते. आणि रिझर्व असते ती ट्रेन डिफरंट असते. आता मी तुम्हाला दाखवते. तो असा आहे स्टेशनच्या आतमध्ये जायचा रोड. ग्रीन आयलँड इथे पण मला जायचं होतं पण टाईम नाही आहे. अदरवाईज मी गेली असते ग्रीन आयलँड. हे एक आयलँड आहे विदिन आयलँड. म्हणजे ही पूर्ण एक कंट्रीज एक आयलँड आहे. त्याच्या एक साईडला एक छोटंसं एक आयलँड आहे. अमेझिंग. 2B माझा प्लॅटफॉर्म आहे 2B. आता ह्या तिकीटची काही गरज नाही आहे. आता डायरेक्टली मला गरज पडणार जेव्हा मी उतरणार स्टेशनवरून. आता जेव्हा मी स्टेशनवरून उतरणार तेव्हा स्टेशनच्या बाहेरसाठी परत मला QR कोड स्कॅन करायचा असणार आणि मग मी बाहेर जाऊ. इन केस जर मी जास्त ट्रॅव्हल केलं या तिकीटवर तर तो QR कोड स्कॅन नाही होणार. मग मला पैसे देऊन फेअर ॲडजस्टमेंट करावी लागणार आणि दुसरं तिकीट घेऊन जे उरलेले पैसे आहेत ते भरावे लागणार. मग मला बाहेर जाता येईल. अशी सिस्टम आहे. तर माझा प्लॅटफॉर्म आहे 2B 9:41. हा प्लॅटफॉर्म आहे. माझं तिकीट मला सीट नंबर बघावी लागणार कारण का मी रिझर्व तिकीट घेतला आहे. तर रिझर्व तिकीटमध्ये सीट नंबर असते. हां बघा कार 8 आणि सीट नंबर 43. हा 4 कार आहे. ओके. सो मला जायचं आहे 8 कोचच्या इथे. सो मी आता 8 कोचच्या इथे जाते. सो ही जी ट्रेन आहे ही लोकल ट्रेन आहे. जी मी घेणार आहे ती वेगळी ट्रेन असणार आहे. लास्ट टाईम मी हुआलिन टू तैतुंगला या ट्रेनमधून आलेली, ज्याने मला खूप जास्त टाईम लागलेला. लाईक 2 तासाची जर्नी आहे ना युजली, बट ह्या ट्रेनमुळे मी आलेली 4 आवर्समध्ये. सो या हा माझा कोच आहे
8 आणि मी इथे बसते. सो आता 9:39 झालेले आहेत. 2 मिनटामध्ये माझी ट्रेन येणार आहे आणि या वी ऑल आर वेटिंग फॉर द ट्रेन. आली पाहिजे आतापर्यंत, म्हणजे 2-3 मिनटं आधी ट्रेन युजली येते. इट्स 9:39 ऑलरेडी. ट्रेन 7 car, I have to go to 8 car. This is my coach. My seat number is 43. Passengers without a ticket, please do not board the train. स्टेशन. ते लगेच ठेवायसाठी जागा होती, बट मी विसरते ठेवले. सो मी आता हे स्टेशनमध्ये उतरली आहे तायपे. आता मला इथून जायचं आहे एअरपोर्टवरती. ते रिसर्च करावं लागेल की हाऊ आय कॅन गो टू एअरपोर्ट. आता मी पोचलेली आहे एअरपोर्टवरती. तर हे फूड कोर्ट आहे एअरपोर्टचं. आणि यस, ह्याच्यानंतर मी आता लंच करणार आणि नंतर मग माझी फ्लाईट येते. सो मी लंच घेतलेलं आहे इथे तायवान स्नॅक म्हणून आणि बोबा टी.
लाईक बिग बबल टी. मी खात आहे तैवानिक स्नॅक. हे वेजीज आहेत, हे चिकन आहे, हे पण आय गेस चिकन आहे, हे राईस आहे, सॅलड, सूप आणि बोबा टी. सो आजचा व्हिडिओ मी इथेच संपवते आणि जर तुम्हाला आवडला असेल प्लीज डोंट फॉरगेट टू लाईक, शेअर अँड सबस्क्राईब. थँक्स फॉर वॉचिंग. बाय बाय.